अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये बाबासाहेबांचं घराघरापर्यंत नाव गेलंच होतं असं नाही म्हणता येत. हे प्रामाणिकपणे आपण सांगावं. इथे आम्ही आता गर्भातूनच आंबेडकरवाद शिकून येतो अशी सगळ्याच घरची परिस्थिती होती असं नाही आहे. असा आग्रह सुद्धा आपण करू नये. मला तरी असं वाटतं की त्यांच्या जीवनाचा जो कायापालट झाला तो दीनभाना प्रकरणातूनच झाला असावा. कारण बाबासाहेबांच्या विषयीचं सांगताना बाबासाहेब हे मुक्तिपुरुष आहेत. हो, हिटलर आज विस्मरणामध्ये दफन झाला. माओ सेतुंग आणि बाबासाहेब आंबेडकर हे स्मरणाच्या अगदी उंचावर आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये येऊन रामदासीय पंथातला एक तरुण पुण्यामध्ये येऊन मी संघटना बांधू शकतो असा विचार करणे चमत्कारिक आहे. शून्यातून निर्माण करणारा परक्या राज्यातला एक तरुण त्या ठिकाणी अत्यंत मोठा ठरतो. मांडणी अशी करायला हवी होती. ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नसताना तो आपल्या आईला पत्र लिहितो की झालेलं साक्षगंध सुद्धा आता तू तोडून टाक. सायकलीच्या फेऱ्या लगावतो. खाण्याची आणि याची त्याची पर्वा करत नाही. हे असं मांडलं तर कित्येकांना एक ते तरुणांना असं जाणवलं असतं आजपर्यंत. पण तेव्हा मांडण्यात असं आलं की तो पुणे कराराचा बदला घेण्याला पुण्याला आला आणि त्याच्यासाठी जन्म झाला आणि इचकं झालं आणि ढमकं झालं की नागशेन शाळेमध्ये एवढासा इवलासा प्रारंभ. एकटाच मी चालत गेलो आणि लोकांचा समुद्र जुळत गेला. मैं अकेला चलाता जानीन. हे इतकं तत्वज्ञान सांगतात, इतकं बुद्ध तत्वज्ञान मांडतात, इतकं सगळं सांगतात. कदाचित हे कांशीरामांनी वाचलं विचलं नसेल, परंतु त्या मार्गाकडे जाते असं मला म्हणायचं आहे. तो मार्ग म्हणजे असा की बुद्धं शरणं गच्छामि. माणसातला एक श्रेष्ठ माणूस जो होतो त्याला तू नमन कर. धम्मं शरणं गच्छामि. जे सांगायची आचारसंहिता आहे त्याला नमन कर. संघं शरणं गच्छामि. जगातला पहिला हा माणूस ज्यानं ऑर्गनायझेशनला नमन करायला सांगितलं आपण लक्षात नाही घेतलं. भिक्षूंचा संघ त्याला शरण जा असं नाही आहे ते. आणि या देशाची लोकशाही सुद्धा संघ सिस्टीम आहे. हे शरीराची रचना सुद्धा ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशनमध्ये थोडा बिघाड झाला सगळं बिघडवते. सुशिक्षित लोकांमध्ये अलीकडे धर्मभावनेचा अभाव दिसतो. माझ्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. धर्मभावनेचा अभाव दिसतो असं म्हणणं काही, अरे बाप होता तो आपला, मुक्ती बाप होता एखादा शब्द. पण वो पढे लिखे लोकांनी धोका दिया वगैरे असा नाही म्हटलंय. कोण सांगते? बाबासाहेबांनी पढे लिखे लोकांनी धोका दिया वगैरे सगळी फोकनाड आहे. हे रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना एक वेळ होतं की कॉर्पोरेशनचं जर तिकीट द्यायचं असलं ते चांगलं होतं की वाईट होतं याचं परिशीलन करा ना. रिपब्लिकन पक्ष गाडल्याशिवाय आमचा पक्ष उठणार नाही. ही पण थोडीशी चूक आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा वारसा मिळणे, तुम्हाला एखाद्या गोष्टीला सांभाळण्याची जबाबदारी भेटणे आणि एखाद्या तरुणाने शून्यातून निर्माण करण्याचं स्वप्न पाहणे, या दोन गोष्टीमध्ये महत्तम अंतर आहे. का ते कांशीराम म्हणजे बसपा असा अर्थ घेतात. कांशीराम म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न. कांशीराम म्हणजे संघटन, समर्पण, तिथून सत्ता हा मार्ग. हे जायला होतं ना असं. त्यांच्यानंतरचं जे आता उत्तराधिकारी हा शब्दही बरोबर नाही आहे, पण त्याच्यानंतरच्या आलेल्या उत्तराधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये किती कमाल केली तुम्ही आम्ही सगळे पाहतोच आहोत. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं
एक आठवण मला नक्की येते की मी केवळ पुस्तकातनं किंवा कोणाच्या सांगाव्यातून कांशीरामांना मी ओळखतो असं नाही आहे. प्रत्यक्ष मी मान्यवरांशी बरेचदा भेट झाली आहे. 3दा तर ज्या दैनिकात मी काम करत होतो त्या दैनिकाच्यासाठी 3दा मी त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि प्रदीर्घ चर्चा केली पण आहे. राजकीय किंवा इतर मतभिन्नता बाजूला ठेवू दे, मला ती व्यक्तिशः आवडायची आणि त्या व्यक्तिगततेतून या व्याख्यानमालेचं निमंत्रण स्वीकारताना मला कसलाही संकोच वाटलेला नाही आहे. माझ्या धारणा इथे स्पष्ट आहेत. बाबासाहेबांच्या अफाट अशा अभ्यास विषयात व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणे हाही एक भाग होता आणि त्या अभ्यास भागातनं बाबासाहेबांनी 1942ला पुणे येथे रानडे आणि जीना या तिघांच्या तुलनात्मकतेवर एक सुंदर व्याख्यान दिलं होतं. नंतर त्याच वर्षी त्यांनी त्या व्याख्यानाची पुस्तिका पण काढली. व्यक्तिमत्वांचा, मोलाच्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणे हे केव्हाही इष्ट आहे. एक गोष्ट आपण जपली पाहिजे की कुठलाही पूर्वग्रह न ठेवता किंवा आत्यंतिक भक्तिभावनेनं किंवा कोणतं तरी वकीलपत्र घेऊन, मग ते बाजूनं असो की विरोधात असो, अशा पद्धतीनं व्यक्तिमत्वाची मांडणी ही तितकीशी प्रामाणिक नसते. त्याला प्रचारकी बाजही नसावा आणि थाटही नसावा. मान्यवरांच्या संदर्भामध्ये कधी कधी जी मांडणी वाचायला येते त्यावर मी काही आपलं मत देत नाही, पण त्यावर आपण गांभीर्याने विचार करायला हवा. आता पंजाबच्या जालंधर पासनं काही किलोमीटर असलेल्या रोपड गावी एका हरिसिंह नावाच्या पगडीधारी दाढीधारी शिखांच्या कुटुंबात 7 मुलांच्या पैकी सगळ्यात ज्येष्ठ आणि प्रारंभापासनं शरीराने आणि मनाने सुखवस्तू असलेला एक ज्येष्ठ चिरंजीव ज्याचं नाव कांशीराम, हे 1934ला जन्म झाले. आणि त्याची मांडणी जर आपण अशी केली की 1932ला जो पुणे करार झाला, त्या पुणे कराराचा बदला घेण्याच्यासाठी 34ला कांशीरामांचा जन्म झाला. ते टाळ्या वाजवण्यावरून लक्षात येते की किती आवडते लोकांना. पण हे आवडावं की नाही याचा विचार करायला हवा. मग दुसऱ्या अजून अधिक टाळ्या पडतात. ही टाळ्या महत्त्वाचं की प्रामाणिकता महत्त्वाची याची कधी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आणि मग त्या टाळ्या अशाही पडतात की तो बदला घेण्यासाठीच त्यांना ज्या ठिकाणी पुणे करार झाला त्या पुण्यामध्येच त्यांना नोकरी लागली आणि म्हणून ते 1958ला तिथे गेले. मग अजून टाळ्या पडतात. मित्रांनो, अशा मांडणीनी माणसं मोठी होत नसतात.
जी थोर असतात, जी मोठी असतात ती मोठीच असतात. त्यांना कितीही मोठं करलं तरी ती फार मोठी होत नाहीत. त्यांना कितीही लहान सहान केलं तरी ती लहान होत नाहीत. आणि तिथेच मग वाद प्रतिवादाची मुद्दे उघडतात. आपण त्याचं परिशीलन केलं पाहिजे. ते अधिक ताकदीने मांडता येईल. ती नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही गोष्टींच्या अडकित्यात ती जात नाही. मग दुसरा असं म्हणतो की त्याच जालंधरमध्ये एक लाहोरीराम बाली नावाचा माणूस, तो पण रामदासीय शीखच होता. मग कांशीराम 1934ला जन्म झाले, तर एल.आर. बालीचा जन्म 1930चा आहे. मग एल.आर. बालीला बाबासाहेबांचं प्रचंड आकर्षण होतं. आणि हे तर म्हणतात की यांना बाबासाहेबांविषयी फारसं आकर्षण नव्हतं. फार उशिरा त्यांनी नाव ऐकलं, तर तिथे अडकित्यात माणसं येतात. आणि त्या प्रेमापाठी PNTमध्ये लागलेली नोकरी एल.आर. बाली सोडून देतात. दिल्लीला जेव्हा बाबासाहेबांशी एल.आर. बालींची भेट होते, तेव्हा ते चक्क 1957ला नोकरीचा त्याग करतात आणि 1959ला भीमपत्रिका नावाचं साप्ताहिक काढतात आणि तेही शीख भाषेत काढतात. हे अशा पद्धतीने माणसं मोठं होत नसतात. हे मान्य करावं आपण. हो ठीक आहे, अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये बाबासाहेबांचं घराघरापर्यंत नाव गेलंच होतं असं नाही म्हणता येत. हे प्रामाणिकपणे आपण सांगावं की 1934ला ज्या घरी कांशीरामांचा जन्म झाला, त्या घरचं वातावरण, त्या गावातलं वातावरण, त्या कुटुंबाचं समाजीकरण हे तितकं झालेलं नसेल. ते मान्य करावं. ती प्रामाणिकपणे ती मांडणी करावी. नव्हतं माहिती त्यांना. त्या गावात त्यांना अस्पृश्यतेचे चटके नव्हते बसले. ज्या शाळेमध्ये कांशीराम शिकले तिथे त्यांना तसं वातावरण नाही लाभलं असेल. सांगावं तसं. अकारण प्रचारकी बाजूतून जेव्हा मांडतो तेव्हा ती शंकेच्या सावटात जातं. आणि मग ती उगाच अशी प्रतिभा तुलनेकडे ती बाब जाते आणि ती मग क्लेशदायक होते. ही जी प्रचंड अनुयायित्व, पूज्य भावाच्या अतिरेकापायी जर काही घडत असतं, मान्य करावं आपण. सांगावं. जगात अशा खूप घटना घडलेल्या आहेत. वयाच्या 45व्या वर्षी महात्मा गांधींनी काँग्रेस जॉईन केली आहे. जो माणूस या देशाचा राष्ट्रपिता झाला, जो माणूस या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा अग्रणी झाला, जो माणूस या देशाच्या स्वतंत्र मिळणेपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य चळवळीत आपल्या मुठीत घेऊन बसला, त्या माणसाने केव्हा काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व घेतलं? 1945ला. तेव्हा बॅरिस्टर जीना हे काँग्रेसचे 3 की 4 नंबरचे काँग्रेसचे नेते होते. तोपर्यंत गांधीजी हे तर दक्षिण आफ्रिकेमध्ये तिथल्या लोकांच्यासाठी लढत होते. ती लॉंग डिस्टन्स पॉप्युलरिटी होती. केव्हा कोणाला काय सुचेल हे कोणावरही अवलंबून राहत नाही. झाडावरचं फळ हजारो वर्षापासून तुटताना तुटत होतं, पण एखाद्यालाच ते दिसलं की झाडावरचं फळ खालीच का पडलं, हे डावीकडे का गेलं नाही, उजवीकडे का गेलं नाही, खालीच का पडतं फळ,
आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. केव्हा कोणाला काय सुचेल याचं कुठे वयाचं बंधन आहे. कोणताही प्रसंग आयुष्य घडवू शकतो, कोणतंही वय आयुष्य घडवू शकतो. इथे आम्ही आता गर्भातूनच आंबेडकरवाद शिकून येतो अशी सगळ्याच घरची परिस्थिती होती असं नाही आहे. असा आग्रहसुद्धा आपण करू नये. आणि ही मांडणी जर अशा पद्धतीने गेली तर ते अत्यंत विलोभनीय व्यक्तिमत्व ठरतं. हे मोठं करण्याच्या नादात, मोठेच आहेत ते, खूप काहीतरी करण्याच्या नादात खूप काही आपण जेव्हा सांगून जातो. त्यांनी ॲनिलेशन कास्ट 20 की 22 वेळा रात्री वाचली म्हणून त्यांना पूर्ण झाला. अरे असं कसं राहते? कुठून या सगळ्या अशा गोष्टी आणतात? तेही प्रसंग आपण सांगता येतात, पण मान्य करावं आपण अशा गोष्टी. कोणाला कोणती गोष्ट केव्हा क्लिक होईल कोण सांगते असं? ज्या 1945ला महात्मा गांधी मुंबईला पहिल्यांदा आले, त्यांचं पहिल्यांदा जे स्वागत झालं त्या गुजरात महासभेचे अध्यक्ष बॅरिस्टर जीना होते. 1945ला त्या माणसानं काँग्रेस जॉईन केली आणि 1920ला ताब्यात घेऊन टाकली. 1920ला याच नागपूरच्या अधिवेशनमध्ये बॅरिस्टर जीना यांना अपमानास्पद स्थितीत रेल्वेत बसून मुंबईला जावं लागलं आणि 1920 ते 1948 काँग्रेस गांधीजींच्या ताब्यात गेली. केव्हा कोण कसा प्रभावशाली होईल काही सांगता येत नाही. कांशीरामांच्या बाबतीमध्ये घडलं आहे ते आपण मान्य करावं, ते मान्य केल्या जाईल. ते वास्तव आहे, ते सत्य आहे, ते स्पष्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण सांगितलं की 1958ला ज्यावेळेस हा तरुण, घरचा मोठा तरुण, प्रसन्न व्यक्तिमत्वाचा तरुण, 3 भाऊ आणि 4 बहिणींचा, भावंडांचा हा तरुण, पहिलाच घरचा नोकरी लागणारा तरुण, 24 वर्षाच्या वयात पुण्याला नोकरीला येतो. आल्याबरोबर त्याला संबंध सामाजिक जाणीव होती नव्हती ना? मान्य करा ना, नव्हती. मी पण म्हणेन असं, नव्हती मान्य. असलीच पाहिजे असा आग्रह करण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे ना, नव्हतं त्यांच्या घरी वातावरण. बालीसाहेबांच्या घरी असेल तर नव्हते त्यांच्या घरी. मान्य करावं असं, सांगावं असं. प्रामाणिक कबुली ही अनेक प्रश्नांना जिंकत असते. प्रामाणिक प्रामाणिक व्यक्तता ही अनेक उगाचच्या प्रश्नांना गाडत असते. ही जी भावना विवशता जी आपली असते ही अनेक अकारण प्रश्नांना जन्म देत असते. मान्यवरांच्या बाबतीमध्ये कदाचित असं तर घडलं नाही आहे. ते पाहावं, तपासावं एकदा. कारण हे मला तरी असं वाटतं, मी त्यांच्या प्रेमात आहे याचा अर्थ मी उगाच्या याच्यात आहे असं नाही आहे. मला तरी असं वाटतं की त्यांच्या जीवनाचा जो कायापलट झाला तो दीनाभाना प्रकरणातूनच झाला असावा. कारण तेव्हा त्या ठिकाणची जी स्थिती होती, काहीच माहिती जरी नसलं. अरे 1957ला तर मार्च 1957ला महाराष्ट्रात शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 6 खासदार निवडून आले होते. हरिहरराव सोनिले, BC कांबळे, RR भोळे, GK माने. ज्या 1952ला बाबासाहेबांना ज्यांनी पाडलं तो काजरोडकर, 1957ला GK मानेनी पाडलं. 57ला 6 खासदार आणि काही महिन्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये
17 आमदार निवडून आले होते. 57ची गोष्ट आहे. 58ला ते आले. 1964ला भूमिहीनांचा प्रचंड मोठा सत्याग्रह झाला. त्यावेळेस कांचना पुण्यात होते. LR बालीचं पूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलो होतं. अखिल भारतीय सत्याग्रह होता. 57 जरी त्यांनी पाहिलं नसेल तर 64ला भारतातलं आजपर्यंत खालच्या सगळ्या जातींचं भूमिहीनांचं सत्याग्रह, त्यावेळेस ती लोकसंख्या 40-50 कोटी होती. आज 150-40 कोटी आहे. ते वास्तव आहे. जेल अपुरे पडले होते. खेडेगावातली जे चित्रपटगृह होते तिथे कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. इतके लोक तुरुंगात गेले होते. ते 64 सत्याग्रह कांशीरामांनी पाहिलंच नसेल असं नाही आहे. घटना अशा घडत राहतात. ते 58ला जरी पुण्याला आले आणि तिथे जेव्हा त्यांना हे दिसतं की माझा एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्याचं नाव दीना आहे, बापाचं नाव भाना आहे, तो राजस्थानचा भंगी आहे, तरी तो बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत इतका अफेक्शन की सुट्टी रद्द झाली त्या इतका चवताळतो. कुठेतरी कांशीरामांना एक क्लिक झालं की मला त्यांच्या मनातलं तर नाही सांगत. त्यांना मिळत होते ना. DK खापर्डे त्यांना रोज त्यांचं बौद्धिक घेत होते. हे अमान्य नाही करत. बौद्धिकांच्यामुळे माणसं बदलत नाहीत असं नाही आहे. परंतु एक माणूस 6-7 वर्षाच्या नोकरीच्या नंतर एकदम आपल्या आईला पत्र लिहितो आणि सांगतो की मला आता संपत्ती आणि संततीमध्ये अजिबात रस नाही. मी आता तुमच्यापासून तुटलो आहे असं समज. मी पूर्ण वेळ कुठल्या तरी मिशनला देणार आहे. हे 5-6 वर्षाच्या घरातल्या पहिल्या करत्या पोराच्या डोक्यात हे येणं हे साधं नाही आहे. हे आपण लक्षात घेतलं. ही जर मांडणी अशा पद्धतीने जर जात गेली तर ते अनेक तरुणांच्या जीवनातला आदर्श होऊ शकेल. मांडणी जर अशा पद्धतीने समजा आपण सांगत गेलो, कुठल्या तरी खूप भावविश्वातनं सांगू नये. कारण बाबासाहेबांच्या विषयीचं सांगताना बाबासाहेब हे मुक्तिपुरुष आहेत. हो, बाबासाहेबांच्या अवतीभोवती व्यवस्थाही विरुद्ध आहे. राजकारणाचं सोडा, संबंध तिथनं त्यांनी ते अभ्यास पूर्ण रीतीनं कुठलीही पार्श्वभूमी नसताना, कुठलाही आदर्श डोक्याच्या समोर नसताना तिथून ते काढत गेले. आता त्या काळातली तीच माणसं प्रसिद्ध होते ना. बाबासाहेब होते, माओ त्से-तुंग होते, हिटलर होता, दुसरे कोण होते बघ. गांधी तर प्रसिद्ध व्हायचे होते. ते तर बाबासाहेबांपेक्षा 22 वर्ष मोठे आहेत. माओ त्से-तुंग तर बाबासाहेबांपेक्षा 2 वर्ष लहान आहे. हिटलर तर बाबासाहेबांपेक्षा 2 वर्ष मोठा आहे. बाबासाहेब 1891चे, माओ त्से-तुंग 1893चा, हिटलर 1889चा. 1933ला हिटलर चान्सलर झाला. माओ त्से-तुंग चीनमध्ये 1934ला त्यांनी लाँग मार्च काढला. बाबासाहेबांनी भारतात 1936ला इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली. परंतु माओ त्से-तुंग आणि हिटलरच्या देशात जी व्यवस्थेची अडचण जी नव्हती ती बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आल्याच्यामुळं त्यांना तो जो राष्ट्रपुरुष व्हायचं होतं, हा स्वतंत्र अभ्यास आहे, नाही होता आलं. पण हिटलर आज विस्मरणामध्ये दफन झाला. माओ त्से-तुंग आणि बाबासाहेब आंबेडकर हे स्मरणाच्या अगदी उंचावर आहेत. ही जे आपण असं म्हणतो, इथे कांशीरामजींना मांडताना आपण हे सांगितलं पाहिजे की झालं तिथे दीना भाना प्रकरणातनं
मान्यवर कांशीरामांना जे जाणवलं आणि ती केस त्यांनी हातात घेतल्याच्या नंतर कोणीच नव्हतं. कांशीरामांना ते पटलं. हा माणूस राजस्थानचा भंगी समाजाचा असूनही बाबासाहेबांच्या सुट्टीच्यासाठी हा इतका, आणि कार्यालयाला न विचारता तू वकील का लावला म्हणून याचा बडतर्फ केल्याच्या नंतरही ह्या मानत नाही. ही गोष्ट कुठेतरी मान्यवरांच्या आयुष्याला बदलून गेली. ही बाब कदाचित त्यांना, आणि ती मग संरक्षण मंत्रालयापर्यंत जी सगळी जी लिखापडी झाली ही मान्यवरांनी केली. आणि ही केल्याच्या पुढे शेवटी ती बडतर्फी रद्द झाली. दिनावाहना हा जिंकला, त्याचं पुनर्अजून नोकरीला आली. आणि तिथे मग 58 ते 64 या काळातला तो सुप्त संघर्ष, 58 ते 64 या काळातलं मान्यवरांच्या जीवनात ते नवदालद, 58 ते 64 या 5-6 वर्षातलं मान्यवरांना जे काही ते सुचलं असेल, मांडलं असेल, मग तिथे डी.के. खापर्डे आले असतील, मनोहर आटे आले असतील, अजून कोणी आले असतील, रोज त्यांच्या बैठका होत असतील. तिशीच्या आतला तरुण, कोणतीही पार्श्वभूमी नाही, जात नाही, समाज नाही, भाषा नाही, आणि तिथे तो, अरे आश्चर्य आहे, हा चमत्कार आहे हा, की माझ्या जातीचे लोक इथे कोणी नाही. अस्पृश्य असणे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन रामदासीय पंथातला एक तरुण पुण्यामध्ये येऊन मी संघटना बांधू शकतो असा विचार करणे चमत्कारिक आहे. जरी त्यांनी पगडी काढली असेल, जरी त्यांनी दाढी काढली असेल, ते पगडीधारी शीख नसलं दिसत असले तरी ते मेश्राम रामटेके मून तर नव्हते ना, ते कांशीरामच होते. त्या माणसाला हा विचार करणे चमत्कार आहे बरं. मांडणी जर अशी गेली ना, काय मजा येईल यार. की जिथे अभाव आहे सगळा, एखाद्या अमन कांबळेंनी हरियाणात जाऊन विचार करावा की मी इथे येऊन पूर्ण बांधेन, चमत्कार आहे. किंवा एखाद्या बीजी रामटेकेने मद्रासमध्ये जाऊन सांगेन की मी आता मद्रासला पोहोचलो आहे. तिथे तुम्ही अशी मांडणी कराल की याच येरवडा याच्यात पुणा करार झाला होता आणि तो संपवण्याच्यासाठी कांशीराम असेल, तर ते इतकं गड्यात नाही उतरत. समजलात काय? हे तुम्हाला जबरदस्तीचं काम आहे हे सगळं, असं नाही होते. हा तेही चूक आहे. मग आता तो वादाचा विषय होईल, परंतु आता एक वाक्य तुम्हाला बोललं पाहिजे. तिथेही बाबासाहेब 31 आणि 32 बाबासाहेबांचा पहिला मुद्दा हा होता की अस्पृश्य हा हिंदूंपासून वेगळा आहे, काय मिळावा हा मुद्दा नव्हता. सेपरेशनचा मुद्दा होता. अस्पृश्य हा हिंदूंचा घटक नाही, आणि ते मान्य झालं. 32ला जे आहे हे तुम्ही बाकीचं जे सगळं सांगता ना, त्याच्यावर आपण वेगळं बोलू शकतो, पण तोही मुद्दा असं करणे, आणि असं जर मांडलं आणि ते मान्य झालं, मला तरी माझ्यासारखं, म्हणजे मी इतका खुडूस मनाचा किंवा खुडूस स्वभावाचा नाही आहे. मी कोणाच्या मागेही लागत नाही ना कोणाच्या आधीही लागत नाही, हा माझा मुद्दा नाही आहे.
पण इथे मी भारावतो, पण इथे मला कांशीरामांचं कौतुक नाही, मला खूप आदर वाटतो की ह्या तरुणांना असं विचार करावा. साला आगमागं कोणीच नाही आहे. अरे डी के खाबर्डेने मनोहर आटे असणे ही वेगळी गोष्ट आहे, पण मी निर्णय घेणे. कांशीराम हा माणूस वयाच्या 30व्या वर्षी असा निर्णय घेतो की मी आता पूर्ण समर्पण आणि संघटन करेल. अमृतसरमध्ये बसून नाही, जालंधरमध्ये बसून नाही, पुण्यात तो निर्णय घेतो आहे, जिथे कुठलीही जातीची पार्श्वभूमी नाही आहे, भाषेची पार्श्वभूमी नाही आहे, कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे, संपूर्ण अभाव आहे, सबून रकाना कोरा आहे. आणि त्या सगळ्या कोऱ्या असलेल्या रकानामध्ये मी असं चित्र काढेन, ते स्वप्न पाहणे अरे साधं नाही आहे. प्रचंड महानता आहे याच्यामध्ये. आणि ते स्वप्न पूर्ण करणं, उगाचच म्हणजे आता त्यांना त्यांची गाईडलाईन कुणी काय कशी दिली हा नंतरचा मुद्दा आहे. रोजच्या सायंकालीन बैठकीमध्ये काय होत होता हा नंतरचा मुद्दा आहे. परंतु जशी दिनभाना प्रकरणात त्यांची तो विजयच म्हणाल. छोट्याखाली त्यांना एका कर्मचाऱ्याला जर मी हे मिळवून देतो, तिथे त्यांना आंबेडकरांच्या विषयीचं अफेक्शन पूर्ण माहिती झालं की बाबासाहेब आंबेडकर नसेल ना, जालंधरमध्ये शिकताना नसेल माहिती झाली असेल, नसेल ना माहिती झालं. तर गांधीजींना का नाही विचारलं मग तुम्ही की तुला 1945 पर्यंत स्वातंत्र्य चळवळ नाही दिसली का? तुला दक्षिण आफ्रिकेतल्या माणसांचा लढा दिसला असं कोणी विचारलं काय? अरे कोणाला केव्हा काय कळेल, कोण सांगेल असं? कोण सांगणार आहात तुम्ही? आम्ही नसेल माझ्या वेळीमध्ये तसं वातावरण. नव्हता माझा बाप हरिसिंग, नाही माझं समाजीकरण असं झालं असं सांगावं. माझा दोष नाही आहे तो. पण मला ज्या दिवशी एक कळलं की बाबासाहेब आंबेडकरांचं उशिरा कळलं. खोटं काय त्याच्यात? प्रामाणिक माणूस जर खरं बोलला तर ते मान्य केलं पाहिजे. आणि ते मान्य करताना जेव्हा असं दिसलं, आणि तिथे मग कांशीराम किती आहेत असे की ज्यांनी असा निर्णय घ्यायची धमक राहू शकते. मी आजपासनं पूर्ण समर्पण करेन. समजा दत्तोपंत ठेंगडेंनी भारतीय मजदूर संघ निर्माण केला, समजा दत्ताजी डिडोळकरांनी अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन, अखिल भारतीय ABVP निर्माण केली, समजा मावशी केडकरांनी राष्ट्र सेविका समिती तयार केली, समजा बाबासाहेब आपटेंनी विश्व हिंदू परिषद तयार केली, त्यांच्या मागं संघाच्या शक्तीची पार्श्वभूमी आहे. दत्तोपंत ठेंगडेंनी जर भारतीय मजदूर संघ निर्माण केला असं जर म्हटलं, जरी ते दत्तोपंत ठेंगडी भारतीय मजदूर संघाचे प्रवर्तक असले तरी संघ त्याच्या पाठीशी आहे. आणि कांशीरामांनी जर समजा असा विचार केला की मी 1971ला एक SC STची युनियन तयार करतो, मी समजा 1978ला बामसेफ तयार करतो, मी समजा 1980ला DS4 तयार करतो, मी समजा 1984ला बसपा तयार करतो, त्यावेळेस पाठीमागं जो प्रारंभ बिंदू आहे 1971चा, अमुक शक्ती असं नाही, शून्यातून निर्माण करणारा परक्या राज्यातला एक तरुण त्या ठिकाणी अत्यंत मोठा ठरतो. मांडणी अशी करायला हवी होती. आणि हे मी जेव्हा कांशीराम मान्यवरांच्या संदर्भामध्ये जेव्हा असं पाहतो,
त्यांनी मांडलं की त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी तसं मांडलं मला नाही माहिती. पण एक गोष्ट अशी स्पष्ट दिसते, खूप मनाला भावणारी आहे, अत्यंत प्रेरणा देणारी आहे, अविस्मरणीय आहे. खूप वर्षोनवर्ष ती जिचं मरण नाही आहे तशी आहे. आणि ती म्हणजे एक तरुण ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नसताना तो आपल्या आईला पत्र लिहितो की झालेलं साक्षगंधसुद्धा आता तू तोडून टाक, मी असं समज घर सुटलं माझं, असं समज तू मला विसरून जा. सांगण्यात तर असं येते की 24 पानिपत्र आहे. मी ते खरं मानून चालतो, कारण कोण किती पानं कशी मोजले कोण जाणे. पण 24 पानिपत्र लिहितात तो तरुण सांगतो असं. आणि मग तो त्याची 64ला दीनभाना प्रकरणाचा जो निकाल लागला आणि 65पासनं हा तरुण कार्यालयात जातच नाही. कमाल आहे बरं. पुण्यात राहतो पण कार्यालयात जात नाही, राजीनामाही देत नाही, गेलेले पैसे असतील तेही मागायला जात नाही आणि वेडा होतो. स्वप्नात पूर्ततेसाठी परतो. सायकलीच्या फेऱ्या लगावतो, खाण्याची आणि याची त्याची पर्वा करत नाही. हे असं मांडलं तर कित्येकांना एक ते तरुणांना असं जाणवलं असतं आजपर्यंत. पण तेव्हा मांडण्यात असं आलं की तो पुणे कराराचा बदला घेण्याला पुण्याला आला आणि त्याच्यासाठी जन्म झाला आणि इचकं झालं आणि धमकं झालं. का मांडलं मला नाही समजलं या गोष्टी. मांडलं तर असंही आलं की त्यांनी बाबासाहेब वाचलाच नव्हता आणि एकदम ॲनिलेशन मग अरे असं कुठे काय होते, असं कधी होते काय असं या सगळ्या गोष्टी. तार्किक प्रवृत्तीची आपण माणसं. ती जी दीनभानाची मी मुलाखत वाचली आहे, चांगली दीर्घ मुलाखत आहे. त्यात त्यांनी जे सांगितलं आहे तिथं तो असंही म्हणतो की ते जोशी कांशीरामांच्या सोबत ते जोशी म्हणतात तरी ते कांशीराम त्या जोशीला सांगतो अरे जोशी कुछ दिन लढेगा और बाद में मालूम के चुप रह जाएगा. अशा प्रकृतीचे कांशीराम काय काय पालट आहे यार. आणि मग जी धून लागते अशी 65 समजा आपण मोजलं, 65 पासनं तर 2006 पर्यंत 40-41 वर्ष साधा आहे. ते अँटी RPI किंवा अँटी महार किंवा अँटी अमुक किंवा अँटी तमुक असं का जातं गेलं. ते कोण आहात तुम्ही हे असं घेऊन जायचा प्रयत्न केला. का केला असं हे सगळ्या गोष्टी आणि का असं त्यांच्या डोक्यामध्ये टाकण्यात आलं. ती समजा अशी त्याच पद्धतीनं समजा ते असं त्या असं गेलं असतं. मला तर असं दिसत नाही. मी तर प्रचंड व्यक्तिमत्वांचा अभ्यास केलेला आहे. मला तर कांशीरामांच्या असलेली ही सुप्तता, हे लोकसंपर्क, लोकसंग्रह, लोकसंग, दैदिप्यमान ह्या सगळ्या गुणवत्ता आहेत. केवळ डोक्यावर बर्फ ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून वावर अशा कोटीतलं म्हणणं नाही आहे. हे वाक्प्रचारामध्ये एखादी गोष्ट सांगितलं की असं म्हणणं नाही. जे प्रात्यक्षामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, मोबाईलचा काळ नाही,
टेलिफोनचा काळ नाही, संपर्क सूत्राचा पूर्ण अभाव. त्या काळात माणसांचं संघटन बांधणे साधं आहे. मी 1976-77ला नागसेनला त्यांचं नागसेन हायस्कूलच्या वरच्या सभागृहामध्ये दुपारी 2 ते 3च्या काळामध्ये नवा पत्रकार मी होतो. हौस होती, समजून घ्यायचं होतं. अजिबात लोकांना कांशीराम माहिती नव्हतं. मला कुठून तरी काहीतरी कळलं आणि मी दुपारी तिथे नागसेन शाळेमध्ये गेलो. तिथे मी पहिल्यांदा कांशीरामांना पाहिलं. 50-60 लोक होते. बहुतेक रेल्वे मेल सर्व्हिसचे लोक होते, ज्यांना RMS म्हणतात. काय भाषणात बोलले मला काही कळलं नाही. भाषणानंतर कॅलेंडर देण्यात आलं. मी हा विचार करतो की 1989ला बामसेपचं पहिलं अधिवेशन जेव्हा त्या 10 नंबर पुलाच्या मैदानावर झालं, अरे हाच माणूस आहे काय म्हटलं आमच्या मनामध्ये. की नागसेन शाळेमध्ये एवढासा इवलासा प्रारंभ. एकटाच मी चालत गेलो आणि लोकांचा समुद्र जुळत गेला. मैं अकेला चला था जानीब, लोग जुड़ते गए. क्या आहे ते डोळ्यानं पाहिलंय मी. कमाल करतो असं. मी याची तुलना आणि त्याची तुलना पाहिलाय मी. हा प्रारंभ बिंदू नागसेन शाळेतला पाहिला. अरे म्हटलं हाच माणूस आहे, कल्पनांतीत आहे. इतकं माणसांना नादी लावलं, इतकी मोठी चिकटपट्टी, इतका मोठा फेविकॉल, इतकं मोठं रिंगण करून टाकल्या माणसानं. आणि शब्द बाहेर नाही. तोच साधेपणा, तोच गोडवा, तेच मृदू, तेच लोभस प्रकृती, तेच हवंसं वागणं, तीच साधी हिंदी. काय कमाल आहे यार. ही जी नेतृत्वाची ही जी किमया आहे, हा जो लोकसंघाचा हा जो प्रकार आहे, हा भगवान बुद्धाकडे घेऊन जातो. हा जो सगळा प्रकार जो आहे ना, आपण त्याला इम्पॉर्टन्स दिलं नाही आपल्या सगळ्या गोष्टींना. 2500 वर्षापूर्वी एक भगवान बुद्ध नावाचा कुठला तरी राजपुत्र वगैरे काय नाही त्याच्या बापाने त्याच्यासाठी केलं. परंतु नदीच्या पाण्याच्या भांडणावरून त्याला क्लिक झालं की माणसं का म्हणतात. कोणाला केव्हा क्लिक होईल, कोणाला केव्हा प्रश्नातून माणसाचं दुःख कळेल, कोणी सांगितलं हे एवढं. हे तुमच्या माझ्या आजच्या अवस्थेतनं नका सांगू. त्या अवस्थेतनं समजा असा विचार केला आणि मग तो माणूस एकदम गृहत्याग करतो, पत्नी मुलगा असून. कठीण आहे. आणि एक आज जगातलं दैदिप्यमान व्यक्तिमत्व होतं. व्यक्तिमत्वच आहे भगवान बुद्ध, देवभीव नाही आहेत ते. त्यांनी पहा, आपण एक विस्मरण टाकतो, त्यांनी पहा मला हे इतकं तत्त्वज्ञान सांगतात, इतकं बुद्ध तत्त्वज्ञान मांडतात, इतकं सगळं सांगतात. कदाचित हे कांशीरामांनी वाचलं नसेल, परंतु त्या मार्गाकडे जाते असं मला म्हणायचं आहे. तो मार्ग म्हणजे असा की बुद्धं शरणं गच्छामि, माणसातला एक श्रेष्ठ माणूस जो होतो त्याला तू नमन कर. धम्मं शरणं गच्छामि, जे सांगायची आचारसंहिता आहे त्याला नमन कर. संघं शरणं गच्छामि, जगातला पहिला हा माणूस ज्यानं ऑर्गनायझेशनला नमन करायला सांगितलं, आपण लक्षात नाही घेतलं. समजलं काय. जे आपल्या विरुद्ध आहेत त्यांनी आपलं चोरून टाकलं.
जे आपल्याला गाडायला निघाले त्यांनी आपल्यापासून हिसकावून घेतलं. आपला तो त्यांनी घेऊन टाकला. आपला तो आपल्याला समजलाच नाही. ऑर्गनायझेशन जी ताकद आहे, संघाला शरणम गच्छामी. आश्चर्य आहे ही गोष्ट. हेच मांडत बसले की ते भिक्षूंचा संघ त्याला शरण जा, असं नाही आहे ते. आणि या देशाची लोकशाही सुद्धा संघ सिस्टीम आहे. हे शरीराची रचना सुद्धा ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशनमध्ये थोडा बिघाड झाला सगळे बिघडवते. संघटना तयार करणे आणि त्याच्यासाठी सगळे करणे, ही दृष्टी कशी कोणाला येईल. आणि ती मी कांशामानामध्ये पाहतो की त्यांना ते कुठून सुचलं आता हे मला नाही माहिती. ते ॲनिलेशन कास्ट ते सुद्धा पंजाबातलंच भाषण आहे, 1939चं आहे. जातपात तोडक मंडळाने त्याचे तत्वज्ञान आहे हे मी अमान्य करत नाही. त्यातनं बाबासाहेबांनी जातीचा विध्वंस कसा होईल त्याचं मनापासून ते मांडलंय, ते मी मान्य करतो. जातपात तोडक मंडळाला ते फार अवघड वाटलं तर भाषण झालं नाही. न झालेलं भाषण बाबासाहेबांनी ते पुस्तकात मांडलं. न झालेलं भाषण ते 1939चं आहे, ते सुद्धा पंजाबमधलंच आहे. त्याचं कदाचित मान्यवरांना आकर्षण असेल, पण तेवढ्याच कारणामुळं त्यांनी अमुक केलं तमुक केलं, तो एक भाग आहे. त्यांच्या ज्ञानसंपदेमध्ये तो एक भाग आला. खरं जे त्या दिनाभाना प्रकरणातनं त्यांना पूर्ण लढाईची जाणीव झाली, संघर्षाची जाणीव झाली, अफेक्शनची जाणीव झाली, बाबासाहेबांच्या विषयीच्या प्रेमाची जाणीव झाली. आणि तेव्हाच सरकारी कर्मचाऱ्यांच्या ताकदीची कल्पना आली. दंडा फंडा आणि झेंडा याचीही जाणीव आली कि बॉस ये अगर करे ना तो साला बहुत बड़ा चमत्कार हो सकता है. ही जाणीव कुठेतरी मान्यवरांना आली. बाबासाहेबांनी पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया वगैरे सगळी फोकनाड आहे. चांगला शब्द वापरला, फोकनाड आहे. काही यार कुठून आणले असं. अहो ते 18 मार्च 1956चं भाषण आहे आग्र्याचं. ते खंड 18 मध्ये आहे. बाबासाहेबांना ऑक्टोबरमध्ये इथे दीक्षा घ्यायची आहे. ते जागोजाग फिरत होते. धर्मांतराच्यासाठी एक मनोभूमी तयार करत होते. आणि ते मनोभूमी तयार करत असताना, मनोरचना तयार करत असतानाच ते आग्र्यात गेले. आणि आग्र्यामध्ये त्यांनी भाषण देताना असं म्हटलं की सुशिक्षित लोकांमध्ये अलीकडे धर्मभावनेचा अभाव दिसतो. माझ्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. धर्मभावनेचा अभाव दिसतो असं म्हणणं काही, अरे बाप होता तो आपला, मुक्ती बाप होता, एखादा शब्द. पण वो पढे लिखे लोकांनी धोका दिया वगैरे असं नाही म्हटलंय. कोण सांगते या सगळ्या गोष्टी. कुठून तरी कोणीतरी जबरदस्ती जन्माला घातलं. तेही मी तुम्हाला सांगते कुठून जन्म झाला या वाक्याचा. असं जर असतं त्या धम्मचक्रचा 14 ऑक्टोबर 1956चा हा सगळा इतका जग म्हणजे धर्मक्रांती करणारा अत्यंत मौल्यवान कार्यक्रम जेव्हा 1955ला बारीसर खोब्रागडेला त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी केलं. ते बारीसर राजाभाऊ खोब्रागडे नागपूर असो काय चंद्रपूर इथे राहत होते. तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन अत्यंत ताकदवर होती. त्यातल्या एकाला सुद्धा त्यांनी जबाबदारी का दिली नाही. धम्मचक्राची जबाबदारी त्यांनी सरकारी नोकरांवरच का दिली. जो माणूस जर सरकारी लोकांनी मला धोका दिला असं जर म्हणतो, त्या माणसांनी अजरामर करणारी जबाबदारी केवळ सरकारी माणसांवर दिली. याचा अर्थ बाबासाहेबांनी असं म्हटलेलं पूर्ण फोकनाड आहे.
ते वामनराव गोडबोले कोण होते? रेल्वेमध्ये गार्ड होते, सरकारी नोकर होते. त्यांचे सहकारी ते बाडो पंचवाई कोण होते? DGPT मध्ये होते, सरकारी नोकर होते. त्यांचे तिसरे सहकारी CV रायपुरे कोण होते? तेही DGPT मध्ये होते. 3 सरकारी नोकरांवर त्यांनी दीक्षा समारंभाची जबाबदारी दिली. ते असं म्हणतील की सरकारी आपल्या पडेलिखन धोका, काही आपलं यार कुठूनही आणतात ना, काही फेकून देतात. बाबासाहेबांच्या पायथ्याशी बसून दोघांचा फोटो आजही पाहू शकता केव्हाही. एका बाजूला वामनराव गोडबोले बसले आहेत, दुसऱ्या बाजूला माडो पंचवाई बसलेले आहेत. दीक्षाभूमीच्या स्टेजवरचं. CV रायपुरे थोडं मागं राहायचे. त्यांना भदंत चंद्रमणी यांना आणायची जबाबदारी होती, ते त्याच भानगडीत होते. असे हे 3 होते. असं नाही आहे. असं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण असं म्हणतो, ते मी तुम्हाला 2 मिनिटं जेव्हा सांगतो, हे रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना एक वेड होतं की कॉर्पोरेशनचं जर तिकीट द्यायचं असलं, ते चांगलं होतं की वाईट होतं याचं परिशीलन करा ना. त्यांना असं वाटायचं की आता आणि तेव्हा सरकारी नोकरीमध्ये काम करणारी लोक हे राजकारणामध्ये फारसे पडत नव्हते. काही बाध्यता होती, काही मानसिकता होती. नवा कायदे होतं जे असेल. महानगरपालिका नागपूरच्यावर रिपब्लिकन पक्षाची बादशहात होती. कॉर्पोरेटर असे व्हायचे, कार्यकर्त्यांचा पक्ष होता. पाहिलाय मी, अनुभवलाय. उगाच संपला होतो पक्ष. खूप जीव होता लोकांचा, खूप. इतका जीव मी नाही पाहिला कोणाला, इतका जीव होता. खेमचंद मडके कोर्टात अर्जडेव्हिस कॉर्पोरेटर, रघुनाथ गजबिये रिक्षा गॅरेज कॉर्पोरेटर, लक्ष्मण जनमंदू रिक्षा चालवणारा रिक्षा पुलर कॉर्पोरेटर, प्रल्हाद दुर्गे प्रत्येक रविवारी मटण विकायचा, खाटीक, तेजराम सोमकर महार असून दागिने घडवायचा सोनार, रामाजी रोडगे दूध दुभत्याचा धंदा, प्रकाश गोंडाने तो तर जेबकट म्हणूनच प्रसिद्ध होता, जनार्दन मून हे आता RSSचे प्रमुख आहेत, स्वस्तिक शाळेत मास्तर होते, रमा फुलझेले विद्यार्थिनी होती, मधुकर मेश्राम एम्प्रेस मिलचे वर्कर होते, बाजीराव साखरे या आमदार नितीन राऊतचे सासरे मिल वर्कर होते. ही काय म्हणजे तो तुमचा भंगी समाजाची पण एक होते, त्यांचं नाव आता आठवलं, रामरतन जानोरकरचे नाहीत, ते इकडचे तिकडचे दक्षिण नागपूरचे. सोहनलाल तांबे, समजलं. ह्या आपला सदानंद फुलझेले नंतर स्मारक समिती वगैरे जे केलं हो. ह्या आपला नानाजी श्यामकोडे ठेकेदार होता, कॉर्पोरेटर. भाऊ आने हे हायकोर्टाचे नामांकित वकील होते, साजरे गोजरे होते, हिरो सारखे दिसायचे. आणि रिपब्लिकन पक्षाने तिकीट दिली चरणदास रामटेके नावाच्या पानठेल्या चालकाला. म्हणलात काय. आणि तिथे त्यांनी बंड केलं भाऊआनीनी. जब देखो तो कोई पान ठेला चालक, तो कोई रिक्षा चालक, तो कोई इमुक, तो कोई टमुक, हम क्या हमने असा तसा. आणि विरोधात भाऊआनी इंदोऱ्यातनं उभे राहिले चरणदास रामटेकेच्या विरुद्ध.
मग तिथे आता मग हे उभे झाले, यांच्याकडनंही लोक होते भाऊवानींच्याकडनं, पण जनता जनार्दन तर आरपीआयकडनं होती. ते आरपीआयवाले जेव्हा भाषण द्यायचे काय म्हणायचे, मग इसलिए बाबा साहब ने कहा था कि पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. हे तिथून झालं निर्माण झालं हे जे आहे ना ते. बुधाजी गोडबोले भाषण द्यायला यायचे. मग आंबेडकर चौक, लाल चौक, मशीन चौक, एका एका चौकात इसीलिए बाबा साहब ने कहा था. ते कुठून उचललं कोणाकडे गेलं, जे आग लागली मग इकडे उचललं, म्हणजे कांशीरामपर्यंत कोणीतरी तसंच पोचवून दिलं. तो बुधाजी गोडबोले भाषण खूप चांगले द्यायचे. तभी तो बाबासाहेब ने बोला था, इसलिए बोले ये जो, अरे भाऊवानीचं डिपॉझिट जप्त झालं होतं, जे हायकोर्टात न्यायालय डिपॉझिट जप्त झालं होतं, असं आपला मुद्दा नाही आहे. हे तिथून निघालं यार. पण मला कांशीरामांचं मला याच्यासाठी नवल वाटतं की या तरुणाने हा निर्णय घ्यावा. कोण निर्णय घेते हो असं? छातीवर हात ठेवून सांगा बरं. कल्पना करा असा की पंजाबमधून आलेला एक कोरा करकरीत शीख रामदेसिया पंथाचा तरुण, भरल्या कुटुंबातला तरुण, विचार केला तर 4-4 बहिणीची लग्नाची जबाबदारी असणारा तरुण, हा पुणे इथे येऊन हा निर्णय घेतो की मी एक संघटन बांधेन, पुण्यात निर्णय घेतो. अशी जर मांडणी गेली असती ना तर क्या मजा आहे रे. तुम्ही मांडणी करता तो पुणे करा नष्ट करण्याच्यासाठी पुण्यात आला. अरे काय कुठून आणलंय सगळं? आणि हे वास्तव आहे. मला अतिशयोक्ती सांगण्याचं काही कारण नाही आहे. आणि तिथून मग यांनी केलं, अरे तिथे मग त्यांनी जे आपलं समर्पण केलं, केवळ डोक्यात विचार येऊन कोणत्या गोष्टी घडत नाही, त्याला मूर्त स्वरूप आणावं लागतं. जे गांधींच्या व्यक्तिमत्वातल्या काय गोष्टी असतील मला माहिती नाही, प्रचंड समर्पणात ही जी माणसं असतात, शून्यातून जशी निर्माण करण्याचा, बाबासाहेबांच्या बाबतीतला मुद्दा आहे की ती जगात नाही तुलना करता येते. यार मी तुम्हाला आता माओसे तुंगने हिटलरचं उदाहरण सांगितलं ना, अरे तिथे इतक्या अभावात ना गांधी बोले आणि देश आले, त्या माणसाशी लढाई करणे काही साधं होतं. या देशातल्या लोकांच्या गळ्यातलं तैल झालेले होते, ते त्याच्याशी डायरेक्ट फाईट करणे, सी मिस्टर गांधी असं म्हणणे साधन आहे हे सगळं. आणि त्याच्यासाठी म्हणणे हा तसा जाऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी त्याला पूरक जर ही लढाई अशी गेली, त्या आंबेडकरी चळवळीला ती केवळ मास्टर चाबी आणि विचारसूत्र बाजूला केलं, ती केवळ सत्ता प्राप्तीच्या नंतर बाकी काही नाही आणि ते बाजूला ठेवून दिलं असं नाही आहे. ती सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तन ह्या राजकीय परिवर्तनाच्या नंतर होते. ही जी दोन बाजू आहेत तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तशी जर गेली असती, उगाच असते स्वतंत्र अस्तित्वाच्या नादात या मोठ्या माणसाला बाजूला केल्या, स्वतंत्र मोठेपणाच्या नादात आंबेडकरांच्या नंतरचा हे अशी वाक्य असणं म्हणजे तुल्यबळ वगैरे आहे असं जे केलं आलं आहे, तसं करायला नको होतं. ही भावनिकता उगाच झाली. रिपब्लिकन पक्ष गाडल्याशिवाय आमचा पक्ष उठणार नाही
ही पण थोडीशी चूक आहे, त्यावर मी आज नाही बोलत. काहीतरी लहानपणी शाळेमध्ये एक स्पर्धा राहायची यार, मॅसेज देणे. 4 लोक धावायचे. त्या स्पर्धेचं नाव नाही मला आठवत. रिले रेस. एक संदेश दिल्याच्या नंतर तो संदेश जसाच्या तसा चौथ्यापर्यंत पोहोचवणे नाही नेता येत. कांशीरामांना काय सांगायचं होतं न काय पोहोचवलं गेलं मला नाही त्यात पडायचं आहे, पण अघटित घडत गेलं. मग काहीतरी वेगळा नाद झाला. नाहीतर मी सुद्धा इतका आश्चर्यचकित होऊन जातो की एक तरुण यार काही कुठली एक 1% पार्श्वभूमी नसताना, 1% संपन्नता नसताना, 1% कुठलीही शाश्वती नसताना तो माणूस निर्णय घेतो, पूर्ण समर्पणाचा निर्णय घेतो आणि तो यशस्वी करून दाखवतो. अनेक पिढ्यांना हे आदर्शवत ठरणार आहे. पण ते त्यांच्याच अनुयायांनी त्याचा अनुल्लेख करून उगाच त्यांची महत्ता गाडली. त्यांची महत्ता जिथे पेरण्यावरून पेरण्या देऊ शकली असती तिथेच पेरणी न करता भलतीकडेच पीक पाणी घेण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांनी. म्हणे 58ला नोकरी लागणारा 24 वर्षाचा तरुण, दीनाभाना प्रकरणातनं खडबडून जागा झालेला तरुण, दीनाभाना प्रकरणाच्या यशस्वीतेतून कॉन्फिडन्स आलेला तरुण, स्पार्क होतो आणि मोठी स्वप्न पाहतो. आधी 71ला तो जातच नाही, 65 नंतर 66, 67, 67, 69, 64ला तर भूमिहीनाचा तोही त्यांनी पाहिला असेल, पण कधी उल्लेख करत नाहीत. केला असता तर काही बिघडत नाहीत. तेव्हा ते महाराष्ट्रातच होते, तेव्हा ते पुण्यातच होते. त्यांनी ते डोळ्यानं पाहिलं असेल. हां केला. हां ठीक आहे. पण तो ठळकपणे ज्या पद्धतीनं करायला हवं, ज्या पद्धतीनं व्हायला हवं, ते झोतात ठेवायला जेव्हा होतं आणि ती तशी समजा ती गेली. आणि 71ला हे तर साधं नाही आहे ना. बाकीचे ते इतके झाले आहेत. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा वारसा मिळणे, तुम्हाला एखाद्या गोष्टीला सांभाळण्याची जबाबदारी भेटणे आणि एखाद्या तरुणाने शून्यातून निर्माण करण्याचं स्वप्न पाहणे, या 2 गोष्टीमध्ये महत्तम अंतर आहे. कुणाला तरी बाळासाहेबांच्या चळवळीचा वारसा मिळाला आहे, मग तो राजकीय दृष्ट्या असो की धार्मिक दृष्ट्या असो की सांस्कृतिक दृष्ट्या असो. पण कांशीरामांनी तर नव्याने एक सरकारी नोकरांचं मी एक हे करेन, इथे तर त्यांना त्यांच्या डोक्यातली कल्पना आहे. तो तर पक्षीय आदेशही नाही आहे. ते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दत्तोपंत ठेंगडीला सांगावं की तू रेल्वेची बांधणी कर, तसंही नाही आहे. इथे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दत्ताजी दिडोडकरला सांगावं की तू आता ABVPची बांधणी कर, तसं नाही आहे. इथे कोणाचीही सूचना न होता एका तरुणाला ते सुचणे हे जास्त महत्वाचं आहे. ते तसं का अभिरिकोज होत नाही. आता तुम्ही सगळ्याच गोष्टी माझ्याकडनं अपेक्षा कराल तर तेही चूक नाही. एखादा शब्द माझाही चुकू शकतील तर त्याला अडवाल तर ते तुमचा हक्क आहे. पण मी एक रिपब्लिकनवाला सुद्धा इतकं सांगतो, हेही तर तुम्ही मान्य कराल की नाही.
आणि हे जे सगळं सांगत असताना तसा तर आदेश नाही आहे ना. आणि तसं नसताना तो तरुण तो करतो. मग कुणी श्रेय घेऊन काय बोलतो, तिथे डी.के. खापर्डेंनीच त्यांना सांगितलं, तो एक वाद उभा करतो. दुसरा म्हणतो तो, अरे काय हे सगळं कुणाच्या श्रेय कोणाला घेतं, कोणा हे करत बसणं. तारतम्य बुद्धीतनं भक्तिभाव ठेवून सुद्धा तारतम्य बुद्धीतनं एखाद्या गोष्टीकडे पाहता येते, ते का पाहू नये. आणि माझ्याचपर्यंत ठेवून ती तरुण पिढीपर्यंत जाणारच नाही तर त्यांना काय सुचेल राजा. रमेश पिसे हॉलमध्ये आलेच काय नाही म्हणतात लोक. त्यांच्यापर्यंत त्या अर्थानं कांशीराम जात नाही, गेलं नसेल असं समजा. किंवा ते कांशीराम म्हणजे बसपा असा अर्थ घेतात. कांशीराम म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न. कांशीराम म्हणजे संघटन, समर्पण, तिथून सत्ता, हा मार्ग. हे जायला होतं ना असं. कांशीराम म्हणजे 40-40 वर्ष प्रधानमंत्री पासनं तर सगळे मित्र असताना सुद्धा 1 इंच जमीन नाही आणि बँकेमध्ये बॅलन्स नाही, असं त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण. असं जायला होतं ना, ते जायला होतं ना. कांशीराम म्हणजे सकाळ लोकात आणि रात्र लोकात, लोक जीवनाचं एक जिवंत उदार, ते जायला होतं ना. कांशीराम म्हणजे अजिबात द्वेष, अभिनिवेश न असता लोकांशी सातत्यानं संवाद ठेवणारा संवादक माणूस, ते जायला होतं ना. कांशीराम म्हणजे अत्यंत सोपा माणूस, असं जायला होतं ना. हे जे सगळं विलोभनी जे आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तशा गेल्या नाही आहेत. वाईट नका मानू. मी पण काही पूर्ण पुरुष नाही आहे, तर सगळंच मी पूर्ण असं सांगेन असं नाही आहे. पण ही गोष्ट वास्तव आहे की मी भारावतो पण त्यावेळेस मी चकित होतो, एकदम विचारमग्न होतो की या माणसानं म्हणजे कमाल आहे यार, असं वाटते. मनातल्या मनात मला आदर वाटतो, कमाल आहे यार की एकदम निर्णय घेतला आणि निर्णयाशी पूर्ण प्रामाणिक राहिला. मग 4 बहिणींचे लग्न जरी झाले तरी तो गेला नाही. आई भेटायला आली, भावनिक झाला, पण दुसऱ्याला सोडायला सांगितलं. जालंधरमध्ये बामसेपचे अधिवेशन होतात, तर बाप समोर बसलेला आहे, कौतुकानं पोराला पाहतोय. काय वाटलं असेल, हे स्टेजवरून पाहत असतील पण भावुक होत नाही. त्या बापाचं मन इतकं सुपासारखं होऊन राहिलं की छोरा अपना कितना बड़ा हो गया, इतने लोगों के दिलों पर राज करता है. आणि त्या स्वप्नाच्या आनंदात दुसऱ्या दिवशी शेतातच त्यांचे वडील मरण पावतात. जालंधरवरून रोपड गावात त्यांची कितीदा कार जाते, पण ते गावामध्ये फार कमी जातात. लहान गोष्टी नाहीत ह्या. या गोष्टी खूप मोठ्या करतात. इथे प्रचाराची गरज नाही, काही संबंध नाही, याचा वास्तव आहे ते.
आणि तशा पद्धतीनं ते गेलाय आणि नाहीच केलाय त्यांनी. त्यांच्यानंतरचं जे आता उत्तराधिकारी हा शब्दही बरोबर नाही आहे, पण त्याच्यानंतरच्या आलेल्या उत्तराधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये किती कमाल केली तुम्ही आम्ही सगळे पाहतोच आहोत. दिल्लीवरून आणून सगळं कुटुंब, अरे काय कुटुंब, काय करणार, काय 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 ठेवलंय सगळं. हे जे सगळं वास्तव आहे आणि हे सगळं साधायला कांशीरामांच्या किंवा मान्यवरांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं जर कोणतं विलोभनीय समजा जर गुण असेल तर त्यांचं संघटन कौशल्य. आणि हे संघटन कौशल्य जे आहे शहाणे करुणी सोडावे लोकांना, असं रामदास म्हणतो. कांशीरामांनी उलट केलं, शहाणे करुणी धरावे लोकांना. शहाणे करत गेले धरत गेले, शहाणे करत गेले म्हणत गेले. मी तर इंदोऱ्यात पाहिलाय लोकांना कांशीरामजीचे स्वप्न पडत असत. मी तर अनेकांना पाहिलंय त्यांचं GPF HPF सगळं देऊन टाकत. काय नाद होता हा सगळा, इतकं नादी लावणं. हा प्रेम म्हणून नाही, ही जी विश्वसनीयता, ही जी क्रेडिबिलिटी आहे, काय कल्पक यार. संघटनेची नावं सुद्धा ठेवायची, ते काय कल्पकता. सगळं म्हणजे सुचणार नाही असं, म्हणजे काय. मला असा विचार करतो कधी कधी या अंगाने मी जेव्हा असा विचार करतो, दलित शोषित समाज संघर्ष समिती व्हॅट DS4 काय चालला म्हणजे जसं तोंडाचा चपकन असं म्हणजे काय आहे की लॉलीपॉप सारखं बसते. आश्चर्य आहे बरे सर. DS4 पहिल्यांदा तर त्यांनी 71ला जी संघटना काढली त्याचे नाव शेड्यूल कास्ट वगैरे वगैरे ती पंजीबद्ध केली. त्याचे पहिले ते अध्यक्षही झाले. नंतर 78ला जे काढलं त्याच्यात बॅकवर्ड शब्द जोडला आणि त्याला जे बामसेप केलं. बामसेप ही काय शब्द आहे. संघटना काढायची तर पहिली त्यांनी संघटना 14 ऑक्टोबरला काढली आणि नंतरच्या एक तर 6 डिसेंबरला काढल्या किंवा 14 एप्रिलला काढल्या. केवळ तेवढंच केलं नाही की पॉम्पलेटचा कसा उपयोग करता येईल. इथे तर नेता मोठा झाल्याबरोबर पॉम्पलेटवर आपलं नाव, ते साध्या माणसाचं प्रत्येक पॉम्पलेटवर विनीत किंवा निवेदक कांशीराम म्हणूनच लिहिलं राहायचं. पॉम्पलेटचा उपयोग सगळ्या भाषांमध्ये साप्ताहिक काढणे, त्याची किती सुंदर नाव ठेवणे. कोण करतं. संघटना बांधण्याच्यासाठी त्यांनी ही इतके जे कौशल्य वापरले. मेरे तो 2 ही पाव है, पैदल या पायडल. काय शब्द आहे सांगा. पैदल या पायडल. एक तर पायी चालेन नाहीतर सायकलवर चालेन. 1970 ते 80 सायकलीच्या रॅली लक्षात घ्या ना. तेव्हा कोणतं वाहन होतं. सायकल रॅलीची अशी धूम. प्रचाराची अशी यंत्रणा राबवणे. भिंतीवरील पक्ष बनायचे. काय कल्पकता आहे. पेंटिंग स्क्वॅड. साला असं वाटायचं की स्वतःला कोणतं स्क्वॅड लागलं. पेंटरला सुद्धा काय वाटायचं, आय एम इन चार्ज ऑफ पेंटिंग स्क्वॅड. अरे बापरे, त्याला पेंटर नाही म्हणे तो. कहाँ जा रहा है तू. मैं बोले लखनऊ जा रहा हूँ. क्या है. अबे मैं बोले पेंटिंग स्क्वैड का इंचार्ज हूँ. 24 तास सगळ्या उत्तर प्रदेशाला वेडं करून टाकलं होतं त्यांनी.
तो हत्ती देन तिथलं लोक चाललं भिंतीवर. काय म्हणजे जागृती जथ्था. काय म्हणजे की भाषण सुरू व्हायच्या आधी बामना घरी गाणं न बामना घरी लिहिणं न महारा घरी गाणं, जेवढ्या कला होत्या ह्या सगळी इकडेच होत्या. कांचनामांनी ती हेरलं आणि ते काय काय ते जागृत, ते सभा सुरू व्हायच्या आधी ते जागृती जथ्थेचे जे गाणे व्हायचे आणि जी वातावरणाची निर्मिती व्हायची, संघटन कौशल्याची भाग आहे ते. मला काय सांगायचं आहे, हे का नाही सुचलं कोणाला? हे उधारीत नाही घेतलं त्यांनी, पुस्तकात वाचून नाही घेतलं, खंड वाचून नाही घेतले, हे त्यांच्या डोक्यातली सगळी उपज आहे. इथे मान्यवरांच्या भावतीत नतमस्तक व्हावं लागतं की वा टू सी यू आर ग्रेट. काय ही जी किमया जी त्यांनी साधली, काय असेल हां आंबेडकरी जलसा. बाकी उरलेलं तुम्ही पूर्ण करा. पण हे जे सगळं असं करणं आणि प्रत्येक गोष्टीचं 3, 4, 5 दिवसाचं वार्षिक अधिवेशन घेणे, ज्याला काय म्हणता येईल की रीस्फूर्ती यायची लोकांना, दरे रिचार्ज. हे वार्षिक अधिवेशन दरेक वर्षाला वार्षिक अधिवेशन कुठे ना कुठे कुठे ना कुठे कुठे ना कुठे दिवस आठवत असतील इथे बसलेल्यांना, कहा गए वो दिन असे आठवत असतील. ही जी संघटन बांधण्याची जी गोष्ट आहे, संघटन कौशल्य आहे जी कि मैं 1 लाख कर्मचारी होने के बिना, आणि काय नारे सुद्धा, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा बापू. हाँ काय नारा आहे या, नारे पण असेच द्यायचे, वोट हमारा हाँ. ही जी ताकद भरते एका नाऱ्यामध्ये, बाबा तेरा मिशन अधुरा, जी काय असे ती, ही जी नारे असो हे असो, पताका साला म्हणजे एक आकाश पाहण्याचा पताका पहा झालं का, दोनच दिसल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जास्त आठवतील. आणि पाल्लाडी भाषण नाही, या उपस्थित मेरे साथियों अशी भाषणाचा प्रारंभ करायचा आणि ॲक्शन प्लॅन द्यायचा. अशा पद्धतीनं एक संघटनेच्या बाबतीमध्ये महत्तम, नरोत्तम, सर्वोत्तम असे मान्यवर. आणि यांनी जे केलं आहे अगदी शून्यातनं, त्या तुम्ही आम्ही सगळं पाहतो. आणि 85ला त्यांनी, 84ला त्यांनी बसपा केल्याच्या नंतर 85चा जो निवडणूक लढवली, केवळ 2% मतं मिळाले होते. 2% आहेत ना. हे कॉन्फिडन्स भरणे, अगले बार देखते, हे असं योजन देणे, विश्वसनीयतेचा मार्ग शाबूत ठेवणे, हे मान्यवरांनी केलं. आणि 2%वरून 30%पर्यंत त्या पक्षाला ते घेऊन गेले आणि शेवटी सत्ताधारी केलं. करता करता काही चुकीचंही होऊन गेलं. भाईचारा करण्याच्या त्या भावनिकतेत जे जात मेळावे गेले आणि जाती जोडो झालं,
आणि ज्याच्यात प्रत्येक जातीचं जातपुरुष जो उभं करण्यात आला त्याचा विद्यमान संघाने प्रचंड दुरुपयोग केला. आज ती भयंकर मोठी चूक झाली हे मान्य केलं पाहिजे. हे 1000 जाती जोडोच्या कार्यक्रमात 400 जोडले, 600 जोडल्या, परत 400 वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यात ही जात पुरुषाची जी कल्पना जन्माला आली आणि त्याचे जे फोटो झळकायला लागले त्याचा प्रासंगिक फायदा झाला, पण दीर्घ नुकसान भयंकर झालं आणि आज ते असाध्य रोगामध्ये परावर्तित झालं हे मान्य करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांची तिथे आठवण येते. फेडरेशन वर्सेस फ्रीडम या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिलं आहे, तुम्ही किती लांब गेलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती अचूक गेलात हे महत्त्वाचं आहे. त्याची ही पडताळणी आपण करायला हवी. मान्यवरांना एक माणूस म्हणून ठेवून खूप मोठा माणूस अशा किमतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर ते कायम आदर्शस्थानी असतील. इतके बोलून मी माझं भाषण इथे संपवतो. धन्यवाद.